नमस्ते, मी दिव्या। आज मी बनवणार आहे आलू व मेथीचे पराठे। त्यासाठी मी इथे 8 ते 9 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरा, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या व बारीक चिरून घेतलेली मेथी हे सर्व एका कढाईमध्ये याला तडका दिलेला आहे। मेथी थोडी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटा गुळाचा तुकडा टाकायचा आहे। तोपर्यंत एक साइडला 2 ते 3 बटाटे उकडून घ्यायचे आहेत। थोडी थोडी मेथी शिजत आल्यानंतर त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा टाकायचा आहे। मेथी शिजून झाल्यानंतर रवा टाकायचा आहे व गॅस बंद करून झाकून ठेवायचा आहे, म्हणजे रवा फुगल थोडासा भाजीत। भाजी गरम आहे तोपर्यंतच टाकायचा आहे रवा। गॅस बंद करून झाकून ठेवायचा आहे। आता पीठ मळायला घ्यायचं आहे। 3 बटाटे घेतलेले आहेत व शिजलेली मेथी, 2 चमचे डाळीचं पीठ व गरजेनुसार म्हणजे जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। हे सर्व चवीनुसार मीठ टाकून मळून घ्यायचं आहे। व आपल्याला पाहिजे तसे पराठे लाटून घ्यायचे। एकदम मऊसूत पराठे होतात रवा व गूळ टाकून। व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।